हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीत प्रणू चॅनलमध्ये। आज ना बाईटशीत प्रणूमध्ये आपण मिठी भात बनवणार आहोत, तो पण उरलेल्या शिळ्या भातापासून। घरी जर उरला असेल भात तर काय करायचं असा प्रश्नच पडतो। अशा वेळी तुम्ही हा मस्त असा मिठी भात बनवू शकता। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 वाटीभर इतका जो भात उरलेला तो घेतलेला आहे। आता ना आपण एक पातेलं घेतलंय, पातेल्यामध्ये 1 चमचाभर इतकं तूप आपण टाकलेलं आहे। तूप हलकसं गरम झालं की हा जो भात आहे तो तुपावरती टाकायचा आणि छान असा खरपूस आपल्याला हा भात तुपावरती परतून घ्यायचा आहे। आपण ना शिळा भात घेतलाय, त्याच्यामुळे हा भात तुपावरती एकदम छान असा परतून घ्यायचा। भात ना साधारणतः 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे। साधारणतः 1 वाटीभर दूध आपण यामध्ये टाकलेलं आहे। आता हा भात ना ऑलरेडी शिजलेला असतो, पण ना दूध भातामध्ये अगदी छान असं मुरलं गेलं पाहिजे। त्याच्यामुळे ना बारीक गॅसवरती हे सतत अशा पद्धतीने हलवत राहायचं। मध्ये मध्ये ना अशा पद्धतीने चमचा फिरवत राहायचं, जेणेकरून ना खाली करपत नाही। मस्त असे 2-3 बॉईल येऊन द्यायचे ह्याला। इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा 2-3 उकळ्या आल्या, दूध ना बऱ्यापैकी आटत चाललं की यामध्ये आपल्याला आता साखर ॲड करायची आहे। साधारणतः 1 चमचाभर इतकी साखर आता आपण यामध्ये ॲड करूयात। त्यामध्ये ना पाव चमचा इतकी वेलची पावडर आपल्याला ॲड करायची आहे। हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जोपर्यंत दूध आटत नाही ना तोपर्यंत आपल्याला हा मिठी भात होऊन द्यायचा आहे। ऑलमोस्ट भात तयार होत आला ना की तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करू शकता। हा भात ना थंड झाल्यावरती घट्ट होत जातो, त्याच्यामुळे ना पूर्णपणे आपल्याला यातलं दूध आटवायचं नाहीये। इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी दूध ना आपण आटून घेतलंय, तरी पण थोडंसं दूध असं वरती दिसतंय। एक्झॅक्ट या कन्सिस्टन्सीमध्ये आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, म्हणजे जोपर्यंत आपण भात उतरवतो ना तोपर्यंत तो मस्त थंडगार होईपर्यंत अगदी घट्ट बनतो। कधी घरी शिळा भात उरला ना तर तुम्ही नक्कीच हा मिठी भात घरी ट्राय करून बघा, खूप छान लागतो। खूपच सोपी रेसिपी आहे। कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।